पान क्रमांक 130 योहानाचं शुभवर्तमान अध्याय 4 वचन 23 मी वाचतो, सर्वांनी लक्ष द्या। तरी खरे उपासक आत्म्याने व खरेपणाने पित्याची उपासना करतील अशी वेळ येत आहे, किंबहुना आलीच आहे, कारण आपले उपासक असे असावे अशीच पित्याची इच्छा आहे। हालेलुया, 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 हालेलुया। ही घटना तेव्हाची आहे ज्यावेळेस येशू ख्रिस्त मनुष्य रूपामध्ये या पृथ्वीवरती होता आणि त्याचं एका शोमरोनी स्त्री बरोबर संभाषण सुरू होतं आणि त्या संभाषण सुरू असताना परमेश्वराच्या पुत्राने पित्याची परमेश्वराची इच्छा जगासमोर ठेवली, मनुष्यांसमोर ठेवली। ही घटना आपल्याला योहानाच्या शुभवर्तमानामध्ये वाचायला मिळते की येशू एका ठिकाणी चालून चालून दमतो आणि मग तो एका विहिरीजवळ बसतो। तिकडे एक स्त्री पाणी भरावयास येते, ती शोमरोनी असते आणि तिच्याकडे येशू प्यायला पाणी मागतो। तेव्हा शोमरोनी स्त्री म्हणते की आपण यहुदी, मी शोमरोनी, तरी सुद्धा तुम्ही माझ्याकडे प्याव्यास पाणी कसे मागता? कारण त्यावेळेचे यहुदी लोक शोमरोनी लोकांबरोबर संपर्क ठेवीत नसेत, संबंध ठेवीत नसेत आणि असं असतानाही येशू ख्रिस्त यहुदी असताही त्याने शोमरोनी स्त्रीकडे प्याव्यास पाणी मागितलं। तेव्हा येशू तिला म्हणाला की देवाचे दान म्हणजे काय आणि मला प्याव्यास पाणी दे असे म्हणणारा कोण? हे जर तुला कळलं असतं तर त्याने तुला जिवंत पाणी दिलं असतं, येशू म्हणाला। आणि एक फार मोठं संभाषण त्यांचं येशूचं त्या शोमरोनी स्त्री बरोबर होतं आणि या संभाषणामध्ये येशू ख्रिस्त परमेश्वर पित्याची इच्छा प्रगट करतो। परमेश्वर पित्याची जी इच्छा आहे त्याच्या परमेश्वराच्या हृदयामध्ये जी इच्छा आहे ती इच्छा येशू ख्रिस्त जगासमोर ठेवत आहे, येशू ख्रिस्त ती मांडत आहे। इच्छा काय आहे की परमेश्वर म्हणत आहे की माझी आराधना करणारे, माझी उपासना करणारे, माझी उपासना व आराधना हे आत्म्याने आणि खरेपणाने करतील आणि माझे उपासक असेच असावे अशी माझी इच्छा आहे। परमेश्वर पित्याची, सनातन परमेश्वराची, अगम्य प्रकाशात राहणाऱ्या देवाची ही इच्छा आहे की त्याच्यावरती जी लोक विश्वास ठेवून आहेत, त्याची जी लोक आराधना करतात, त्याची जी लोक उपासना करतात, त्या उपासकांनी, त्या आराधकांनी परमेश्वराची आराधना व उपासना आत्म्याने आणि खरेपणाने केली पाहिजे अशी सनातन परमेश्वराची इच्छा त्याने त्याचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे प्रगट केलेली आहे। आपण आत्ताच्या घडीला इच्छा या शब्दाचा गहन पवित्र आत्म्याच्या द्वारे अभ्यास करणार आहोत की परमेश्वर येशू ख्रिस्त सनातन परमेश्वराची, अगम्य प्रकाशात राहणाऱ्या परमेश्वराची, जो आपला खरा मालक, ज्या परमेश्वराला आजपर्यंत जगाच्या इतिहासामध्ये कोणीच पाहिलेलं नाहीये आणि कोणी पाहू शकत नाहीये, कारण तो पवित्र, पवित्र आणि अतिपवित्र परमेश्वर आहे, आपण त्याला पाहू शकत नाही। आणि अशा परमेश्वराचा हा एकमेव पुत्र जेव्हा पृथ्वीवरती आला तेव्हा त्याने त्याच्यावर विश्वास ठेवणाऱ्या लोकांसाठी, त्याने त्याचा मागोवा घेत असलेल्या लोकांसाठी, त्याने त्याच्यावर त्याचं अनुकरण करत असलेल्या लोकांसाठी ही गोष्ट सांगितली आहे, ही इच्छा व्यक्त केली आहे की तुम्ही जेव्हा आराधना करता, तुम्ही जेव्हा उपासना करता तेव्हा तुमच्या उपासनेमध्ये, तुमच्या आराधनेमध्ये आत्मिकपणा असावा, तुमच्या उपासनेमध्ये, आराधनेमध्ये खरेपणा असावा, शुद्धता असावी, पवित्रता असावी, हे येशू ख्रिस्त सांगत आहे। आपण विश्वासणारी लोक आहोत, आपण ख्रिस्त येशूच्या द्वारे सनातन परमेश्वराचे आशीर्वाद या पृथ्वीवरती अनुभवतो, आपण ख्रिस्त येशूच्या द्वारे स्वर्गीय शांती या पृथ्वीवरती अनुभवतो, आपण ख्रिस्त येशूच्या द्वारे परमेश्वराचा असीम सामर्थ्याचा खोल अनुभव आपण आपल्या जीवनामध्ये घेत असतो आणि आपण ख्रिस्त येशूच्या द्वारे सनातन परमेश्वराची आराधना करतो। परमेश्वर म्हणतंय आराधना आणि उपासना ही आत्म्याने आणि खरेपणाने केली पाहिजे अशी परमेश्वराची इच्छा आहे। इच्छा कधी जन्म घेते किंवा इच्छेचा उगम कधी होतो किंवा इच्छा हा शब्द कधी वापरला जातो ते पहिलं समजून घ्या। इच्छा जन्म कधी घेते? जेव्हा चालू परिस्थितीमध्ये जी गोष्ट पर्याप्त नसते किंवा ज्या गोष्टीमधून संतोषकारक असं काही मिळत नाही किंवा जी गोष्ट योग्य नसते तेव्हा इच्छा जन्म घेते, तेव्हा इच्छेचा उगम होतो। म्हणजे समजा एखाद्या माणसाला 10,000 रुपये पगार आहे आणि तो चार जणांचं त्याचं कुटुंब आहे आणि तो मुंबईमध्ये 10 बाय 10च्या भाड्याच्या खोलीमध्ये राहतो आणि 10,000 पगारामध्ये त्याला त्याचं जीवनमान चालवणं, त्याला त्याच्या घरच्यांची उपजीविका चालवणं खूप कठीण पडतंय। तो पगार त्याला पुरेसा नाहीये,
त्या पगारामध्ये तो संतुष्ट नाहीये, तो पगार त्याच्या कुटुंबासाठी योग्य प्रमाणात नाहीये, आणि म्हणून असा मनुष्य इच्छा बाळगतो की माझी अशी इच्छा आहे की माझा 10,000चा पगार 20,000 व्हावा. इच्छा जन्म कधी घेते? जेव्हा एखादी परिस्थिती पर्याप्त नसते, जेव्हा एखादी परिस्थिती संतोषकारक नसते, जेव्हा एखादी परिस्थिती योग्य नसते, तेव्हा इच्छा जन्म घेते, तेव्हा इच्छा प्रगट होते. आणि इकडे परमेश्वर, सनातन परमेश्वर आपली इच्छा प्रगट करतोय. याचा अर्थ हा आहे की त्याची उपासना करणारी जी लोक आहेत किंवा त्याची आराधना करणारी लोक आहेत, त्यांची उपासना करण्याची पद्धत परमेश्वराला संतोषकारक नाहीये, परमेश्वराला ती पुरेशी नाहीये, परमेश्वराला ती पूर्ण असा दिलासा देत नाहीये. आणि म्हणूनच परमेश्वर आपली इच्छा ख्रिस्त येशूच्या द्वारे या पृथ्वीवरती प्रगट करतोय. तो इच्छा आपल्या लोकांना सांगतोय. आज जगामध्ये काही लोक देवावर विश्वास ठेवतात, परंतु त्यांची परमेश्वराच्या संबंधात आराधना करण्याची पद्धत चुकीची आहे. त्यांची परमेश्वराच्या संदर्भात उपासना करण्याची पद्धत पुरेशी नाहीये. ती परमेश्वराला संतोष देत नाहीये, परमेश्वराला दिलासा देत नाहीये. ती पद्धत जे ते अवलंबतात देवाला प्रसन्न करण्यासाठी, जगातली लोक, ती पूर्णतः चुकीची आहे. परंतु आपण ख्रिस्त येशूमध्ये असल्यामुळे आपण ख्रिस्त येशूच्या द्वारे त्या सनातन परमेश्वराला याच पृथ्वीवरती पाहतो आणि त्याचा आशीर्वाद इथेच घेत असतो. परमेश्वरावर विश्वास ठेवणारी लोक जगामध्ये पुष्कळ आहेत, परंतु त्यांची परमेश्वराकडे बघण्याची पद्धत, परमेश्वरा संदर्भात आराधना करण्याची पद्धत, त्याची उपासना करण्याची पद्धत, त्याला आवडेल असं जीवन जगण्याची पद्धत ही परमेश्वराला संतोषकारक नाहीये, परमेश्वराला पुरेशी नाहीये, परमेश्वराला ती योग्य वाटत नाहीये. आणि म्हणून परमेश्वर पिता आपली इच्छा ख्रिस्त येशूच्या द्वारे प्रगट करतोय की तुम्ही जेव्हा आराधना करता, तुम्ही जेव्हा उपासना करता, तेव्हा तुमच्या उपासनेमध्ये आणि आराधनामध्ये एक खरेपणा असावा, एक आत्मिकपणा असावा, तुमची पद्धत आत्मिक असावी, तुमची पद्धत शुद्ध असावी, तुमची पद्धत पवित्र असावी. जेव्हा तुम्ही पवित्र पद्धतीचा अवलंब करून, तुम्ही खरेपणाचा अवलंब करून, तुम्ही आत्मिकपणाचा अवलंब करून जेव्हा तुम्ही सनातन परमेश्वराची ख्रिस्त येशूमध्ये आराधना कराल, त्यावेळेला स्वर्गातून आशीर्वाद तुमच्या घराण्यावरती उतरतील. परमेश्वर इच्छा प्रगट करतोय. इच्छा प्रगट तेव्हाच होते जेव्हा चालू परिस्थिती पुरेशी नसते, जेव्हा चालू परिस्थिती संतोषकारक नसते. ज्या संदर्भात इच्छा व्यक्त केली जाते आहे, ज्या संदर्भात इच्छा प्रगट होते आहे, त्या संदर्भात ती गोष्ट योग्य नाही आहे, पुरेशी नसेल, संतोषकारक नसेल, तेव्हा इच्छा जन्म घेते. बायबलमध्ये परमेश्वराची एक इच्छा पवित्र आत्म्याच्या द्वारे पौलाने बायबलमध्ये लिहिलं असं आहे. थेसलोनिकरांस पहिलं पत्र अध्याय 5:18, सर्व स्थितीत उपकार स्तुती करा, कारण तुम्हाविषयी ख्रिस्त येशूमध्ये देवाची हीच इच्छा आहे. ही इच्छा समजते. अशा कैक इच्छा बायबलमध्ये नमूद आहेत की परमेश्वर आपल्यावर विश्वास ठेवणाऱ्या लोकांसमोर इच्छा प्रगट करतोय की त्याला काय हवंय, त्याला कोणत्या संदर्भात तो आपली इच्छा प्रगट करतोय. आणि ध्यानात घ्या, इच्छा तिथेच प्रगट होते जिकडे मालकी आहे, इच्छा तिथेच प्रगट होते जिकडे अधिकृतपणा आहे, इच्छा तिथेच प्रगट होते जिकडे स्वामित्व आहे. जर स्वामित्व नसेल, जर प्रभुत्व नसेल, जर मालकी नसेल किंवा हक्क नसेल, इच्छा प्रगट होत नाही. तिकडे अपेक्षा प्रगट केली जाते. बायबलमध्ये कुठेच परमेश्वराने विश्वासणाऱ्या माणसासमोर अपेक्षा प्रगट नाही केली आहे. अपेक्षा म्हणजे तुझ्यानी जमलं तर कर, तुझ्यानी होईल तर बघ, तुझ्यानी झेपलं तर चालू दे, मग पुढे. इच्छा प्रगट करतोय, हे माझी इच्छा आहे तू हे कर, माझी इच्छा आहे तू हे कर, माझी इच्छा आहे तू हे कर. अपेक्षा नाही करत आहे. अपेक्षा तिथेच केली जाते जिकडे मालकी नाहीये, अपेक्षा तिकडेच केली जाते जिकडे हक्क नाहीये, जिकडे अधिकृतपणा नाहीये, तिकडेच इच्छा व्यक्त केली, तिकडे अपेक्षा व्यक्त केली जाते. अपेक्षा म्हणजे एखादी गोष्ट होईल असे वाटणे, एखादी गोष्ट होईल. आणि इच्छा म्हणजे ही गोष्ट मी अधिकृतपणे सांगतो, हे तू कर म्हणजे कर म्हणजे कर, आणि ती केल्यावरती आशीर्वाद निश्चित आहे. एक परमेश्वर आपलं स्वामित्व जेव्हा दाखवतो, परमेश्वर आपलं प्रभुत्व जेव्हा आपल्यावरती दाखवतो, तेव्हा याचा अर्थ हे नाहीये की तो मालक आहे आणि आपण त्याचे दास आहोत, आपण त्याचे गुलाम आहोत. नाही. एक बाप आपल्या मुलाला दास बनवून ठेवतो का? एक बाप आपल्या मुलाला गुलाम बनवून ठेवतो का? बापाचं मुलावरती मालकी हक्क आहे, बापाचं मुलावरती स्वामित्व आहे, प्रभुत्व आहे. मग याचा अर्थ असा होतो की बाप आपल्या मुलाला गुलाम करतोय? नाही. ते एक पवित्र संबंध आहे, ते पवित्र स्वामित्व आहे, ते पवित्र प्रभुत्व आहे. आणि हेच पवित्र प्रभुत्व परमेश्वर स्वर्गातून आपल्यावरती, आपल्या कुटुंबावरती ठेवत असतो. आणि तो
व्यक्त करतोय, इच्छा व्यक्त करतोय. तुम्ही त्याची इच्छा पूर्ण करा. तुम्ही जर देवाची इच्छा पूर्ण कराल, तुम्ही स्वतःच्या जीवनाला परमेश्वराच्या इच्छेमध्ये सामावून घ्याल, तर तुम्ही तुमच्या जीवनामध्ये आशीर्वादाचा दरवाजा उघडेल. कारण तो एक द्वार आहे परमेश्वरापासून असलेलं. येशू स्वतः म्हणालेलं आहे की मी दार आहे, जो कोणी माझ्या आतून जाईल त्याला तारण प्राप्ती होईल, परमेश्वराने त्याची गाठ भेट होईल. म्हणून परमेश्वराने जी काही पद्धत सांगितलेली आहे आराधना करण्याची, उपासना करण्याची, ती उपासना आणि आराधना करण्यामध्ये एक प्युरिटी, एक शुद्धता असावी, एक खरेपणा असावा, एक पवित्रता असावी, एक आत्मिकपणा असावा. तुम्हीही विश्वासणारे आहात, तुम्ही जी काही आराधना करता, उपासना करता, त्याच्यामध्ये प्युरिटी पाहिजे. की इकडे मी प्रभूच्या राज्यामध्ये येऊन प्रभूच्या गौरवाप्रत्यर्थ मुखातून मी स्तुती सुमने गातो, आणि मग बाहेर गेल्यानंतर काहीतरी गडबड झाली आणि डोक्याचा पारा चढला तर माझ्या तोंडातून अपशब्द निघतात. याचा अर्थ तुमच्या उपासनेमध्ये खरेपणा नाहीये, प्युरिटी, शुद्धता नाहीये. इकडे तुम्ही माझं दुसऱ्यावर प्रेम आहे अशा पद्धतीने वागत असाल आणि घरी स्वतःच्या वैयक्तिक जीवनामध्ये जगत असताना तुम्ही प्रेम भाव दाखवत नसाल, याचा अर्थ तुमच्या आराधनेमध्ये, उपासना करण्याच्या भूमिकेमध्ये काहीतरी चुकीचं आहे, काहीतरी वेगळंच चुकीचं आहे. आणि हीच गोष्ट नसावी. म्हणून परमेश्वर सांगतोय की देवाची उपासना करणाऱ्या लोकांनी, आराधना करणाऱ्या लोकांनी एक शुद्धता असावी, एक पवित्रता असावी, एक खरेपणा असावा आणि आत्मिकता असावी. तुमच्या प्रत्येक पद्धतीमध्ये एक आत्मिक भूमिका असावी. कारण बायबल असं म्हणतं देव आत्मा आहे. तुम्ही आत्मिक पद्धतीने जितकं करता तितकं परमेश्वराच्या दृष्टीला लगेच पडतं, परमेश्वर ते लगेच पाहतो, परमेश्वराच्या निदर्शनास ते लगेच येतं. कारण तुम्ही आत्मिक आहात आणि आत्म्याच्या द्वारे तुम्ही आत्मिक जगतामध्ये जेव्हा परमेश्वराच्या प्रत्यर्थ त्याला आवडेल असं त्याच्या वचनाप्रमाणे जेव्हा काही करता, तेव्हा परमेश्वराच्या राज्यातून एक आशीर्वादाचा दरवाजा तुमच्या जीवनासाठी उघड होतो. स्वतःला परमेश्वराच्या इच्छेमध्ये सामावून घ्या. तो मालकी हक्क दाखवतोय. हीच मोठी गोष्ट आहे की परमेश्वर आपल्याला स्वतःचा समजतोय. परमेश्वर आपल्याला त्याच्या कळपातलं समजतोय. तो आपल्याला त्याचा मुलगा, त्याची मुलगी समजतोय आणि तो आपल्याला काही होऊ देणार नाही. बायबल तसं म्हणतं, येशू म्हणाला की मी उत्तम मेंढपाळ आहे आणि मी माझ्या मेंढरा करता आपला प्राण सुद्धा द्यायला समर्थ आहे. तो प्राण द्यायची ताकद ठेवतो. येशू ख्रिस्त प्रेम किती करतो? येशू म्हणतो मी तुझ्यासाठी प्राण द्यायला तयार आहे आणि त्यांनी दिलेला आहे, त्याला काय परत द्यायची गरज नाही. आपलं येशूचं आपल्यावरती प्रेम किती आहे हे समजण्यासाठी तो क्रूसच एक काफी आहे. त्या क्रूसाकडे पाहिल्यानंतर परमेश्वराच्या प्रेमाची चरमसीमा आपल्याला अगदी सहजरित्या कळते. तुम्ही उघड डोळ्याने, कुठल्याही निस्वार्थ भावनेने फक्त क्रूसाकडे पहा. त्या क्रूसावरनं गळणारी रक्ताची धार ओरडून ही साक्ष देईल की देवाचं तुमच्यावरती जीवापाड प्रेम आहे. तो तुमच्यावरती निस्वार्थ भावनेने प्रेम करतो. म्हणून देवाच्या राज्यात देवाची इच्छा पूर्ण करा. जे लोक देवाची इच्छा पूर्ण करतात त्यांच्यासाठी काही वेगळंच आहे, काही वेगळंच. देव त्यांच्यासाठी काही करायला तयार आहे, काही. कारण जगातली लोक ज्या पद्धतीने वावरताय, ज्या पद्धतीने परमेश्वराला मिळण्यासाठी त्यांना जसं बरं वाटतंय तसं ते वागतात. परंतु ओरिजिनॅलिटीमध्ये प्रत्यक्षात ही भूमिकाच परमेश्वराला आवडत नाही. ही भूमिकाच परमेश्वराला नापसंत आहे. आणि म्हणूनच परमेश्वराने आपली इच्छा येशूच्या द्वारे प्रगट केली की तुम्ही आराधना करताना, उपासना करताना एक खरेपणा असावा, एक आत्मिकता असावी, एक पवित्रता असावी, एक शुद्धता असावी, जेणेकरून तुम्ही देवाच्या राज्यामध्ये एक फार मोठ्या आशीर्वादाला सामोरं जाऊ शकता. परमेश्वरावरती जेवढे लोक खऱ्या श्रद्धाभावाने विश्वास ठेवतात आणि प्रामाणिकपणे आपल्या जीवनामध्ये पापाला टाळतात, या लोकांसाठी देवाच्या राज्यामधून रोजच्या दिवसासाठी एक एक आशीर्वाद नेमलेला असतो, एक एक आशीर्वाद. म्हणून परमेश्वराची आराधना करत असताना आपल्या आराधनेमध्ये एक शुद्धता, एक पवित्रता, एक आत्मिकपणा असावा. आणि परमेश्वरची इच्छा आपल्या समोर प्रगट करतोय, ती इच्छा पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने आणि साह्याने आपल्याला पूर्ण करता यावी. म्हणून सर्व मी प्रार्थना करू. हालेलुया. प्रभू येशू म्हणाला, तुम्ही माझ्या नावाने पित्याजवळ जे काही मागाल ते माझ्या स्वर्गातील पिता तुम्हाला देईल. त्याने दिलेले वचन तो पूर्ण कराव्यास समर्थ परमेश्वर आहे. तो आपल्या वचनांना पूर्ण करणं जाणतो. तो आपल्या वचनांना पूर्ण करण्याचं सामर्थ्य बाळगतो. म्हणून त्याच्या वचनावर, त्याच्या सामर्थ्यावर विश्वास ठेवून आपण सर्व मिळून प्रार्थना करत आहोत. छातीवर हात ठेवा, डोळे बंद करा. तुमच्या जीवनातील आणि शरीरातील प्रत्येक दुःख, संकट आणि आजार
प्रभू येशूच्या पवित्र नावाने या क्षणाला नष्ट होत. तुमच्या जीवनातील समस्या आणि सैतानाचा भयावह अंधार प्रभू येशू ख्रिस्ताच्या दिव्य आणि पवित्र प्रकाशामध्ये पूर्णपणे नष्ट होत. तुमच्या जीवनातील बंधनं आणि श्राप प्रभू येशूने वाहिलेल्या पवित्र रक्तामध्ये या क्षणाला रद्द होत. तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर प्रभू येशूचे महान आशीर्वाद येऊ.